आता हे काम करण्यासाठी सुरुवातीला कमी पैशामध्ये किंवा वेळप्रसंगी फुकटसुद्धा काम करावं लागतं. 2016 किंवा 2019 मधलं मार्केटिंग करून कसं चालेल, मार्केटिंग करून कसं चालेल, मार्केटिंग करून कसं चालेल म्हणजे थोडक्यात अगदी 100% अपयश जरी आलं तरी टाकलेली मुद्दल कशी परत मिळवता येईल याचं गणित तयार असतं. अनेक लोक एकच कुठला तरी प्लॅटफॉर्म धरू पाहतात, ते 100% टाळायला हवे. सोशल मीडियाचा वाढलेला आणि कायम वाढणारा पगडा हा प्रामुख्याने तुमच्या मार्केटिंगचा सेंटर पॉइंट असायला हवा. त्यात सुद्धा केवळ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मर्यादित न राहता अजून काय काय वापरता येईल याचा विचार करू. व्हिडिओजमुळे कमी वेळात पटकन मेसेज सांगता येतो. व्हिडिओज बनवायला खूप खर्च येतो असे म्हणणाऱ्यांना साष्टांग नमस्कार. आपल्या खिशात नेहमी असणारा फोन, एक लहानसा ट्रायपॉड, रिंग लाईट आणि ब्लूटूथ हेडफोन याच्या साहाय्याने उत्तम व्हिडिओज तयार करता येतात. आता लिंक्डइनवर 2021 मध्ये काय करता येईल ते पाहूया. नियमित कंटेंट पब्लिश केल्यामुळे साधारण 2 ते 3 महिन्यातच तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ दिसायला सुरू होईल. ऑडिओ बुक आणि पॉडकास्ट 2021 आणि पुढील वर्षात सुद्धा ऑडिओ मार्केट खूपच जोर धरेल. पार्लरची फ्रेंड रिक्वेस्ट आली, बरं दिसतं का ते? नाही ना? मग त्याचसाठी बिझनेस पेज असा ऑप्शन असतो. शिवाय बिझनेसचं तुमच्या फेसबुक पेज आहे असं म्हणल्यावर ब्रँड जरा प्रोफेशनल दिसतो असं लोकांचं मत तयार होतं आणि ते आपल्या ब्रँडसाठी चांगलंच आहे. आता यालाच झिरोथ इम्प्रेशन असं म्हणतात. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन वगैरे प्रत्यक्ष भेटीसाठी झालं, ते आता जुनं सुद्धा झालं. झिरोथ इम्प्रेशन म्हणजे गुगलवर सर्च केल्यावर ज्या गोष्टी समोर येतात आणि त्यांनी पडणारं इम्प्रेशन म्हणजे झिरोथ इम्प्रेशन. बऱ्याच अंशी मार्केटिंग मधलं अपयश हे स्टार्टअपच्या अपयशात खूप मोठा वाटा उचलतं. पण इथे एक लक्षात ठेवायला हवं की स्टार्टअप म्हणलं की कमी बजेट आणि लिमिटेड स्टाफ किंवा रिसोर्सेस हे असणारच. याच सोबत फिअर ऑफ मार्केटिंग युअरसेल्फ ही सुद्धा भीती असते. तुमच्या स्टार्टअपसाठी सगळ्यात मोठा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे तुम्हीच असता. महत्वाची गोष्ट म्हणजे प्राइस वर्सेस व्हॅल्यू ही जी कॉन्सेप्ट आहे ती सुद्धा डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आज शेअर, सबस्क्राईब वगैरे वाक्य नकोच. भेटूया पुढच्या मंगळवारी.